ऑरेंज सिटी अशी नागपूरची ओळख, मात्र गेल्या काही वर्षात निसर्गाची अवकृपा आणि सरकारच्या दुर्लक्षपणामुळे संत्र्याचं क्षेत्र कमी झालंय। या भागात मोठ्या प्रमाणात संत्रा होत असताना संत्र्यावर प्रक्रिया करणारे उद्योग विदर्भात नाहीत। मात्र काही खाजगी शेतकरी उद्योजक आता स्वतःहून प्रक्रिया उद्योग करण्यासाठी पुढे येत आहेत। त्यापैकीच एक आहेत विजय पालीवाल। त्यांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आज आपण नागपूर जिल्ह्यातल्या मोहपा गावी जाणार आहोत। नागपुरात होणाऱ्या संत्र्याचा दर्जा हा देशात सर्वोत्तम आहे। त्यामुळे नागपुरी संत्र्याला केवळ देशातूनच नाही तर विदेशातूनही मोठी मागणी असते। मात्र गेल्या काही वर्षात संत्र्यांवर आलेल्या लाला रोगामुळे आणि सरकारच्या दुर्लक्षामुळे अनेक शेतकरी इतर पिकांकडे वळले। त्यामुळे नागपुरातील संत्र्यांचं उत्पादन घटलं। त्यातही मोठ्या प्रमाणात संत्र्यांचं उत्पादन होत असताना एकही सरकारी प्रक्रिया उद्योग नसणं हे दुर्दैवच। काही वर्षांपूर्वी नोगा या कंपनीनं नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात लाखो रुपये खर्चून प्रक्रिया उद्योग उभारला होता। मात्र योग्य प्रतिसाद न मिळाल्यानं तो बंद पडला। प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती असताना नागपूर जिल्ह्यातीलच वरुड तालुक्यात प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी मंजुरी मिळाली होती। मात्र तो प्रक्रिया उद्योग नांदेड इथं पळवला गेला। प्रक्रिया उद्योग नसल्यानं शेतकरी दलालाला मिळेल त्या दरानं संत्री विकतो। दलाल प्रक्रिया करून संत्र जास्त दरानं विकतो। त्यामुळे दलालांचा फायदा होतो। आता काही खाजगी शेतकरी उद्योजक पुढे येऊन स्वतः प्रक्रिया उद्योग उभारत आहेत। नागपूर जिल्ह्यातल्या कळमेश्वर तालुक्यातील मोहपा या गावात विजय पालीवाल यांनी जोखीम पत्करत संत्र्यांवर प्रक्रिया करणारा उद्योग उभारलाय। संत्र्यावर प्रक्रिया केल्यानंतर संत्र्याची किंमत 25% वाढते। मात्र दुर्दैव असं की इथं एकही शासकीय प्रक्रिया केंद्र नाही। जे होते ते बंद पडले तर काही इतरत्र पळविले गेले। नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाच्या योजनेची त्यांना मदत मिळाली। यासाठी 32 लाख रुपये एवढा खर्च आला। केंद्राकडून 40% अनुदान यासाठी दिलं जातं। हे मशीन संत्र्याला वॅक्स करतं। त्यामुळे संत्र्याला चकाकी येते आणि ते अधिक काळ टिकतंही। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला मागणी वाढते आणि तो चढ्या दराने विकला जातो। वॅक्स करण्यासाठी 1 रुपये किलो प्रमाणे खर्च येतो। शेतकऱ्यांनी आपला माल मोठ्या प्रमाणात आणावा यासाठी सुरुवातीला हा दर कमी ठेवलाय। सुरुवातीला जसं संत्रा आणला की आम्ही मशीनमध्ये आधी मॅन्युअली सॉर्टिंग करतो। सॉर्टिंग केल्यानंतर त्याचं वॉशिंग होते। वॉशिंग नंतर वॅक्सिंग होते। वॅक्सिंग नंतर ड्राईंग सेक्शन आहे, तिथे ड्राय केले जाते, त्याला वॅक्सिंगचं कोटिंग जे राहते। आणि त्याच्यानंतर या भागात येऊन इथे ग्रेडिंग होते। ते याच्यामध्ये 3 तऱ्हेचं ग्रेडिंग होते आणि छोटा, मीडियम आणि मोठा असा 3 साईज बाहेर निघतात। इथून तयार झालेला माल एक तर ते काही दिवस रोखून ठेवू शकतील, म्हणजे त्याचं लाईफ 20 दिवस साधारणतः कमीत कमी असं ऑर्डिनरी टेम्परेचरमध्ये वाढेल त्याचं, म्हणजे तो आपल्या इथेही स्टोअर करून ठेवू शकतो कोल्ड स्टोरेजमध्ये न ठेवता। आणि कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलं तर पुन्हा जास्त लाईफ त्याचं वाढेल आणि ज्यावेळेस मार्केटमध्ये संत्रा कमी होऊन जातो त्यावेळेस ऑटोमॅटिक रेट वाढतात। संत्र्याचा रस काढून तो मोठ्या प्रमाणात ज्यूस कंपन्यांना विकला जातो। ज्यूसची किंमत 15 ते 23 रुपये किलो प्रमाणे मिळते। त्यांच्या या कामात त्यांना मुलगा सोनल मदत करतो। आज उच्च शिक्षित अनेक तरुण बेरोजगार आहेत। त्यामुळे आम्ही हे यंत्र खरेदी करून व्यवसाय सुरू केलाय। यात आम्हाला आणि शेतकऱ्यांना दोघांनाही फायदा आहे। थोडी जास्त जोखीम आहे, मात्र आज जोखीम पत्करल्याशिवाय यश मिळवता येत नाही असं तो अभिमानानं सांगतो। पहिले 2 वर्ष स्ट्रगल म्हणजे ते प्रत्येकालाच असते, पहिले 2-3 वर्ष। पण आता सुरळीतप्रमाणे पहिला जो ज्यूस इंडस्ट्री आहे ते चांगल्या प्रकारे सुरळीत चालू आहे आणि हे आता पहिलं वर्ष आहे। तर याच्यात पण माहीत आहे मला की 2 वर्ष हे सुद्धा कठीण जातील, पण 2 वर्षानंतर याला चांगला भाव राहील। सरकारनं या भागात संत्र्यांवर प्रक्रिया करणारे उद्योग उभारले नाही याची खंत कृषी विभागाचे अधिकारीही मान्य करतात। मात्र पालीवाल यांनी हे प्रक्रिया उद्योग उभारून एक चांगलं काम केलंय। शेतकऱ्यांनी दलालाच्या जाळ्यात न अडकता आपला माल वॅक्स करून घ्यावा आणि चांगली किंमत मिळवावी असं आवाहन ते करतायत। पालीवालजींनी जे चांगल्या प्रकारचं व्हॅल्यू ॲडिशन ग्रेडिंग पॅकिंग जे युनिट टाकलेलं आहे, या माध्यमातून निश्चितच आता लोकांची या ठिकाणी प्रसिद्धी झालेली आहे पालीवालजींच्या या युनिटचं। आणि हे युनिट नाबार्डच्या म्हणजे नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाच्या मार्फत केलेलं आहे। कृषी विभागामध्ये सुद्धा आहेत, त्यामध्ये ग्रेडिंग पॅकिंग आणि प्री कुलिंग कोल्ड स्टोरेज ह्या सर्व बाबी करता सुद्धा शासनाने अनुदान जाहीर केलेलं आहे। मला असं वाटतं की आता यांचं हे युनिट बघून हे एकमेव युनिट आहे शेतकऱ्यांचं या विदर्भातलं की ते यशस्वी होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे प्रयत्न आहे। काही दिवसांपूर्वी नागपुरात ॲडव्हान्टेज विदर्भ ही परिषद घेण्यात आली। जवळपास 19,000 कोटी रुपयांचे करारनामे यात करण्यात आले। यात कृषीवर आधारित एकही उद्योगाचा समावेश नव्हता। विदर्भातला शेतकरी आत्महत्या करत असताना त्यांच्याप्रती सरकार गंभीर नसल्याचा आरोप आता होतोय।
त्या ॲडव्हान्टेज विदर्भामध्ये जे काही झालेलं होतं त्याच्यात जे इन्व्हेस्टर्स आले होते ते विदर्भामध्ये आले होते. इथे जो मिनरल्स आहे, कोल आहे, लाईमस्टोन आहे आणि अदर मिनरल्स, त्यांचा इंटरेस्ट तो एक्स्ट्रॅक्ट करण्यामध्ये जास्त. पण जर आम्हाला ॲडव्हान्टेज विदर्भ करायचा आहे इन ट्रू सेन्स, तर ग्रासरूट लेवलमध्ये जे फार्मर्सचे जे प्रॉब्लेम्स आहेत, जोपर्यंत त्यांचा प्रॉडक्टना व्हॅल्यू ॲडिशन होत नाही तोपर्यंत इथे किसानाची आत्महत्या आणि किसानाचे बाकीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकत नाही. स्वित्झर्लंड ऑफ ऑरेंज नागपूरला म्हणता येतं. तर अशा प्रॉडक्ट्सना आपण बूस्टिंग केलं पाहिजे आणि याला व्हॅल्यू ॲडिशन केलं तरच किसानांना काहीतरी अपग्रेडेशन होऊ शकते. पालीवाल यांच्या या जोखमीला शेतकरी किती प्रतिसाद देतात यावर या प्रक्रिया उद्योगाचं यश अवलंबून आहे. शेतकऱ्यांनी आता दलालांवर अवलंबून न राहता स्वतःच्या मालाचं ब्रँडिंग करणं आवश्यक आहे. याशिवाय प्रगती शक्य नाही. कॅमेरामन मनोज आगलावेसह संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर.